नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे एक असं क्रिकेटचं मोठं ग्राउंड दिसेल की जे हिरवगार आहे. सगळीकडे बाजूला पोल वगैरे लावलेले आहेत. समोरच इथे एक मोठी स्कीम चालू आहे बघा, कमर्शियल वर हे सगळं चालू आहे बरं का. आता ह्या व्हिडिओचं तुम्हाला गणित सांगतो. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असा कोणता व्यक्ती, कोणता बिल्डर किंवा कोण उदार माणूस असेल बरं की जो एवढं मोठं ग्राउंड ठेवू शकतो आपल्या सोसायटीच्या समोर? लक्षात घ्या, हे कोणालाही परवडणं शक्य नाही. आता तुम्हाला सांगतो यातली गेम काय आहे. हे जे बिल्डर आहेत ANP ऑटोग्राफ म्हणून, कोण अडवाणी फेरवाणी असे 2-4 बिल्डर आहेत. हे नागरिकांना काय सांगतात माहितीये का की हे आम्ही ग्रीन स्पेस ठेवलेला आहे. अहो, ग्रीन स्पेस यांच्या मापाच्या मालकीचा आहेच नाही ना. हा ग्रीन स्पेस आहे पालिकेच्या मालकीचा. हा ग्रीन स्पेस आहे सर्वे नंबर 4-5. याच्यामध्ये पालिकेचा STP प्लॅनचं आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे. आणि या रिझर्वेशनवरती भविष्यामध्ये किंवा लगेच 1 आठवड्यामध्ये आपण या ठिकाणी याचं उद्घाटन करणार आहोत. STP प्लॅन बसला पाहिजे. या शहरामध्ये पाण्याचं जे काही पुनर्वापर आहे किंवा पाण्याचं जे शुद्धीकरण आहे ते व्हायला पाहिजे. आणि शहरातील वाढत्या प्रदूषणाची समस्या पाहता अशा प्रकारचं या ठिकाणी STP प्लॅनचं आरक्षण पालिकेने टाकले. लवकरात लवकर त्याचं उद्घाटन व्हायला पाहिजे. परंतु या ठिकाणचे हे जे बिल्डर आहेत ते नागरिकांना मात्र हा ग्रीन स्पेस आहे, ओपन स्पेस आहे असं सांगून फसवून अक्षरशः दिशाभूल करून फ्लॅट विकतायत. माझी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही पहिले इथे या जागेवर या, याचं आरक्षण चेक करा, हे सगळं बघा आणि मगच तुम्ही अशा ठिकाणी फ्लॅट बुक करायचा निर्णय घ्या. कारण अन्यथा उद्या तुम्हाला पश्चाताप होईल. कारण या शहराला चालवण्यासाठी, वाचवण्यासाठी आपल्याला STP प्लॅन्ट आवश्यक आहेत. पण ते STP प्लॅन्ट ज्यावेळी बनतात त्याच्या आजूबाजूला जो काही केमिकलचा वास येत असतो त्याच्यामुळे तुमचं त्या ठिकाणी राहणं मुश्किल होत असताना, म्हणून जे कोणी ज्यांनी इथं बुकिंग केलं असेल किंवा करायचं असेल त्यांनी याची पूर्ण खातरजमा केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच ते घेतलं पाहिजे. कारण किवळ्यामध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारे एक व्हिडिओ काढला होता जिथे तर मित्रांनो, बिल्डर अडवाणी फेरवाणी काय आहेत ना ते ANP ऑटोग्राफ, हे जे लोकांना सांगतात की हा ग्रीन स्पेस आहे, हा ग्रीन स्पेस नाहीये. हा महापालिकेनं STP प्लॅनसाठी आरक्षित केलेला प्लॉट आहे. आणि याच्यावरती भविष्यामध्ये जेव्हा STP प्लॅन्ट होईल, शहराची गरज आहे ती, तर त्यावेळी इथे जे काही त्या केमिकलचा वास वगैरे येतो त्यावेळी, जसं मी किवळ्यातलं उदाहरण सांगत होतो की जिथे गार्डन बिल्डरनी सांगितलं 2.5 एकरचं गार्डन आहे, नंतर झालं तिथे कचरा संकलन केंद्र. विले नावाच्या सोसायटीतील लोकांना विचारा त्यांच्या आता काय प्रॉब्लेम्स आहेत. त्यांच्या फ्लॅटची किंमत डायरेक्ट 80 लाखावरून 40 लाखावर आली आहे. भाड्याने द्यावं तर भाडे सुद्धा मिळत नाही. हीच परिस्थिती इथे सुद्धा होणार. आणि या बिल्डिंगमध्ये जे कोणी घरं घेतील, फ्लॅट घेतील, दुकानं घेतील, ते ज्या किमतीला घेतील त्याची आर्थिक किंमत सुद्धा भविष्यात त्यांना मिळणं शक्य नाही. त्यामुळे लोकांनी या सोसायटीमध्ये फ्लॅट घेताना, दुकान घेताना 4 वेळा विचार केला पाहिजे. भविष्यामध्ये पश्चाताप करून काही होणार नाही. कारण अर्ध्या किमतीत सुद्धा कोणी घेणार नाही आणि भाडोत्री सुद्धा मिळणार नाही. तर हे तुम्ही दोन्ही गोष्टी बघून घ्या. आणि बिल्डरनी जे काय दाखवले त्यांच्या नकाशामध्ये प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो. बिल्डर